नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर हंगामाला पिकाची निवड करताना आपण पाऊस किती असणार आहे, उत्पादन किती मिळतं किंवा पिकाला बाजारभाव किती मिळतो याचा विचार करतो. पण एक गोष्ट सहसा आपण विसरतो आणि अपेक्षित उत्पादन का मिळालं नाही याच्या गोंधळात राहून जातं. ते कारण म्हणजे जमिनीचा प्रकार. पिकाची निवड करताना आपल्या जमिनीचा प्रकार काय आहे, तिची खोली किती आहे याचा विचार होणंही तितकंच गरजेचं असतं. पण का असतं गरजेचं आणि कोणत्या जमिनीच्या प्रकारासाठी कोणती पिकं निवडायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला माहिती आहे की जमिनीचे हलकी, मध्यम, भारी असे प्रकार असतात. त्यातल्या आपल्या जमिनीचा प्रकार काय आहे आणि त्यात कोणती पिकं घेता येतात ते पाहूयात. पहिली आहे हलकी जमीन. या जमिनीची खोली सहसा कमी असते आणि या जमिनीत पाण्याचा निचरा लवकर होतो. त्यामुळे हिच्यामध्ये बाजरी, कुळीथ, तीळ, हुलगा, चवळी, कमी कालावधीमध्ये येणारा भाजीपाला जसं वेलवर्गीय भाज्या, पालेभाज्या लावायच्यात. तर फळबागांमध्ये सीताफळ, आवळा, बोर ही झाडं लावता येतात. दुसरी येते मध्यम जमीन. या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. खरीपातल्या बहुतांश पिकांसाठी ही जमीन योग्य असते. जसं आपलं सोयाबीन, मका, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सूर्यफूल, तूर आणि भुईमूग ही पिकं घ्यायची आहेत. आणि फळबागांमध्ये डाळिंब, पेरू, आवळा, लिंबू ही झाडं घ्यायची आहेत. तिसरी येते भारी जमीन. या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि खोली सुद्धा जास्त असते. त्यामुळे या जमिनीत ऊस, कापूस, केळी, हळद, तूर ही पिकं घेता येतात. आणि फळझाडांमध्ये आंबा, चिकू, संत्री. पण एक लक्षात असू द्या, खोली जास्त असली तरी निचरा नीट व्हायला हवा, कारण जास्त पाण्यामुळे पिकांची मुळं कुजण्याचीही शक्यता असते. याशिवाय पाणथळ आणि चोपण जमिनीत पाण्याचा निचरा कमी होतो, त्यामुळे त्यामध्ये भाताचं पीक घेता येतं. याशिवाय पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करता येत असेल तर शारपट जमिनीत चांगलं उत्पादन देणाऱ्या ऊसाचा वाण निवडून ऊस लावता येतो. तसंच चारा पिकही घेता येतं. जमिनीच्या प्रकारानुसार पिकं तर पाहिली, पण हे का गरजेचं असतं त्याची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊयात. त्याचं कारण असं की प्रत्येक प्रकाराच्या पिकाची वाढ आणि त्याच्या पाण्याच्या अन्नद्रव्यांच्या गरजा वेगळ्या असतात आणि मातीच्या प्रकारानुसार त्यांचेही गुणधर्म वेगवेगळे असतात. गुणधर्म म्हणजे कोणते? मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, तिची खोली, तिच्यातले अन्नद्रव्य. त्यामुळे अशा वेळेला जमीन आणि पिकं हे एकमेकांना पुरेपूर असायला पाहिजे. प्रत्येक पिकाच्या मुळांची रचना वेगळी असते. काही लहान तंतुमय असतात तर काही मोठी आणि खोल. त्यामुळे खोल जाणाऱ्या मुळांना आपण हलक्या आणि उथळ जमिनीत लावले तर मुळांची वाढ खुंटणार आणि पिकाच्या वाढीत अडचण येणार. तसंच जी माती कमी पाणी धरून ठेवते तिच्यामध्ये आपण पाण्याची गरज जास्त असलेल्या पिकाची लागवड नाही करू शकत. यामुळे मातीच्या प्रकारानुसार पिकांची निवड केली तर मातीचा पोत चांगला राहतो, उत्पादकता वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान टाळता येतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.